विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक समृद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी आपल्या दैनंदिन संस्काराला अनुसरून आपल्या महामाया बुद्ध विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धा संपन्न उपासिका आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। आज धम्मपदामधील तिसरी गाथा आपण बघणार आहोत। अकोची मं अवधी मं अंजनी मं आहाशिमे एचतं उपनयंती वेरं ते सन्न संमती, अशा प्रकारची ही गाथा आहे। त्याचा शब्दशः अर्थ असा होतो की ज्यांनी मला मारले, ज्यांनी मला लुटले, ज्यांनी माझे हरण केले, ज्यांनी मला पराजित केले, असा मनुष्य जो आपल्या मनामध्ये सतत विचार करत असतो, तर त्या मनुष्याचं वैर कधीही शांत होत नाही किंवा त्या मनुष्याचं वैर कधीही नष्ट होत नाही। मनुष्याचा स्वभाव असतो, कारण मनुष्याचं मन एकाच विचारामध्ये पुन्हा पुन्हा चिंतन करत असते। व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो, जर कोणी आपल्याला अपशब्द बोलला, कोणी रागाने बोललं, कोणी द्वेषाने बोललं, तर पुन्हा आपण त्याचं रिपिटेशन करत असतो आपल्या मनामध्ये की तो मला रागावला, तो मला बोलला, त्याने मला अपशब्द बोलले। असं पुन्हा जर मनुष्य त्याचं चिंतन करत असेल, त्याचं मनन करत असेल, तर त्या मनुष्याचं दुःख कधीही नष्ट होत नाही, कारण तो मनुष्य त्याच विचारामध्ये सतत राहत असतो। भगवंत असे म्हणतात की जो मनुष्य या सर्व प्रकारच्या विचाराला त्यागतो, या विचाराला तो नष्ट करतो, नाहीस करतो, तर तो मनुष्य आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारं जे काही राग आहे, द्वेष आहे, दुःख आहे, या सर्व प्रकारच्या दुःखाला तो नष्ट करतो, नाहीस करत असतो। म्हणजे अशा प्रकारे हा या गाथेचा सार आहे। व्यवहारामध्ये जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की अनेक वेळा अशा प्रकारचे प्रसंग आपल्या जीवनामध्ये येत असतात, तर जे काही आपल्या मनाच्या विरुद्ध होणारे प्रसंग असतात, तर त्या प्रसंगाचा आपण त्याग केला पाहिजे, त्या प्रसंगाला आपण सोडलं पाहिजे। कारण काही गोष्टी अशा असतात की त्याला सोडायच्या असतात, काही गोष्टी धरायच्या असतात। सोडायच्या गोष्टी जर मनुष्य सोडत असेल, तर होणारं दुःख जे आहे ते कमी होते। जसं जे डोक्यावर जे ओझं असेल, तर त्या डोक्यावरचं ओझं जर आपण कमी केलं, म्हणजे डोक्यावरचं ओझं आणि मनातील ओझं हे दोनही ओझं कमी केलं पाहिजे। डोक्यावर जर अधिक काळ ओझं असेल तर काय होते, त्रास होते, आपल्याला दुःख होते। मग मनामध्ये सुद्धा ओझं असते, कशाचं ओझं असते ना मनामध्ये, कशाचं असते, विचारांचं ओझं असते ना, विचारांचं ओझं सुद्धा असतं। डोक्यावर असणाऱ्या ओझ्यापेक्षा विचारांचं ओझं हे जड असते। थकते कोणत्या ओझ्याने मनुष्य, तर विचारांच्या ओझ्याने मनुष्य लवकर थकत असतो। जसं रोज घरातील आपण कचरा काढतो, कशासाठी,
घर स्वच्छ राहावं म्हणून आपण घरातील कचरा काढत असतो. स्वच्छ असावं आपलं घर असं प्रत्येकाला वाटते आणि त्यामुळे रोज सकाळ संध्याकाळ आपण घराची स्वच्छता करत असतो. कधी कधी दुपारी सुद्धा करतो, कारण घर अस्वच्छ कुणालाही आवडत नाही. कारण अस्वच्छ घर जर असेल तर मन प्रसन्न असते का? नाही. अस्वच्छ घर जर आपलं असेल तर आपलं मन प्रसन्न राहू शकत नाही. मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी जिथे आपण वास्तव्य करतो ते सुद्धा स्वच्छ असावं लागतं, चांगलं असावं लागतं. तो परिसर सुद्धा स्वच्छ असावा लागतो, चांगला असावा लागतो. तेव्हा मनुष्याचं मन हे आनंदी राहत असते, प्रसन्न राहत असते. अगदी तशा प्रकारे भगवंत असे म्हणतात की मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विचारांचा कचरा, जे अकुशल विचार आहे, जे वाईट विचार आहे, जे आपल्या मनाला वेदना देणारे विचार आहे, दुःख देणारे आहेत, कष्ट देणारे आहेत, या सर्व प्रकारच्या विचाराला आपण आपल्या डोक्यातून काढलं पाहिजे. पॉझिटिव्ह विचार आपण आपल्या मनामध्ये सातत्याने निर्माण केले पाहिजे. परंतु मनुष्याचा स्वभाव असा असतो की जे काही अकुशल असते, जे वाईट असते किंवा जे आपल्या मनाला दुःख देणारं असतं, तर त्याचा विचार पुन्हा 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 मनुष्य आपल्या जीवनामध्ये करत असतो. म्हणजे चुकीच्या गोष्टी आपल्याला अधिक अधिक आठवत असतात, चांगल्या गोष्टी आठवत नाहीत. भगवंत असे म्हणतात की जेव्हा चांगल्या गोष्टींचा आपण स्मरण करत असतो, त्यांना आठवतो, ते रिमाइंड करत असतो आपण चांगल्या गोष्टी, तर तेव्हा तेव्हा आपल्याला बघा आनंद होत असतो. आणि त्यामुळे जो सतत असा विचार करत असेल की ज्यांनी मला मारलं, ज्यांनी मला लुटलं, ज्यांनी माझं हरण केलं, तो मला बोलला, असं जेव्हा जेव्हा आपण बोलतो आणि पुन्हा पुन्हा त्याचं चिंतन करत असतो, तर तो मनुष्य नेहमी दुःखी असतो, कष्टी असतो, असं भगवंताने म्हटलं आहे. हा उपदेश भगवंताने श्रावस्तीमध्ये एका भिक्खूला उद्देशून दिलेला आहे. हा मनुष्याचा जो स्वभाव असतो, तर हा स्वभाव भगवंत असे म्हणतात की केवळ वर्तमान काळामध्येच हा मनुष्य जीवन जगतो म्हणून त्याचा स्वभाव असा असतो असं बिलकुल नाही. कधी कधी पूर्वजन्मामध्ये सुद्धा त्या मनुष्याचे संस्कार तशाच प्रकारचे असतात आणि पूर्वजन्माच्या संस्काराचा प्रभाव जर अधिक असेल तर वर्तमान काळामध्ये त्या गोष्टींचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये अधिक असतो. आणि त्यामुळे कधी कधी असं म्हणतो आपण की यांना कितीही सांगलं तरी हा तशाच प्रकारचं आचरण करतो, यांना आपण कितीही बोललो तरी त्यांच्या स्वभावामध्ये काही बदल होत नाही. तर मनुष्याचा पूर्वकर्माचा स्वभाव वर्तमान काळातल्या कर्मावरती अधिक प्रभाव टाकत असतो आणि त्यामुळे त्या मनुष्याचा स्वभाव, तो स्वतः जरी असा विचार करत असेल की माझा स्वभाव हा बदलला पाहिजे, या स्वभावाला मी बदलवलं पाहिजे, पण तरी सुद्धा तो मनुष्य आपल्या स्वतःच्या स्वभावाला बदलू शकत नाही. पण ती होऊ शकत नाही गोष्ट असं नाही आहे. जर मनुष्याने आपली स्मृती जागरूक ठेवली, आपली प्रज्ञा जर विकसित केली, तर तो मनुष्य त्या स्वभावाला सुद्धा नष्ट करू शकतो, नाहीसं करू शकतो. तर आजच्या देशनेमधून हीच गोष्ट आपल्याला लक्षामध्ये घ्यायची आहे की मनुष्य वर्तमान काळामध्ये त्या स्वभावाला अनुसरून जर जीवन जगत असेल किंवा तो स्वभाव जर तो बदलू शकत नसेल, तर त्याचा परिणाम भूतकाळामध्ये सुद्धा म्हणजे पूर्वकर्मामध्ये सुद्धा त्याने तशाच प्रकारचं आचरण केलेलं असते आणि त्यामुळे त्याचा वर्तमान काळामध्ये स्वभाव काही बदलत नाही. कधी कधी व्यवहारामध्ये असं आपण म्हणत असतो बघा की एखाद्या मनुष्याचा स्वभाव कधीही बदलू शकत नाही. तर श्रावस्तीमध्ये बघा भगवंताने हा उपदेश दिला. तिस्सस्थवीर नावाचे एक भिक्खू असतात. हा शाक्य कुळातीलच असतो. म्हणजे राजा सिद्धोधन यांची जी बहीण असते, तर तिचा हा पुत्र असतो. सिद्धोधनाच्या बहिणीचं नाव काय? अमिता आणि प्रमिता. अमिता आणि प्रमिता. तर दोघांपैकी कोणाला तरी एक असेल, तर हा तिस्स असतो. तर हा ऊर्ध्व काळामध्ये म्हणजे उतरत्या वयामध्ये भिक्षू बनत असतो. तसं तारुण्यामध्ये सुद्धा भिक्षू जीवनाकडे येत असत लोक, किंवा मध्यम वर्गामध्ये सुद्धा भिक्षू बनत असत,
आणि कधी कधी काही काही लोकांना असं वाटायचं की चला आता उतरत्या वयामध्ये आपण भिक्षू बनलं पाहिजे. म्हणजे जेव्हा आपलं पुण्य असेल, कुशल कर्म असेल, तर त्या पुण्यकर्मामुळे, त्या कुशल कर्मामुळे ते भिक्षू प्रवर्जित होत असतात, भिक्षू बनत असतात. तर हा पूर्णतः संसारामध्ये राहतो आणि उतरत्या वयामध्ये त्याला असं वाटतं की आपण भिक्षू बनलं पाहिजे. आणि हा उतरत्या वयामध्ये भिक्षू बनत असतो, म्हणजे म्हाताऱ्या अवस्थेमध्ये भिक्षू बनतो. तर म्हाताऱ्या अवस्थेमध्ये भिक्षू बनल्यानंतर तो अत्यंत सुकुमार असतो, कारण धनवान कुळामध्ये असतो, धनवान घरामध्ये त्याचा जन्म झाला असतो आणि त्यामुळे तो अत्यंत सुकुमार असतो. त्याला कुठल्याही प्रकारचं काम करण्याच्या सवयी नसतात आणि सर्व काही त्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे सर्व त्याला प्राप्त होत असल्यामुळे, मान सन्मान त्याला प्राप्त होत असल्यामुळे तर भिक्षू जीवनामध्ये तो होतो. आणि भिक्षू जीवनामध्ये आल्यानंतर जे चांगल्या प्रकारचं तो भोजन ग्रहण करतो, चांगले चांगले वस्त्र तो परिधान करत असतो, कारण त्याचा स्वभाव असतो ना, पूर्वीचा स्वभाव असतो. म्हणजे मनुष्य जर चांगल्या घरामध्ये, चांगल्या कुळामध्ये जर जन्मास आला, तर त्याची जीवनशैली जशी असेल तशा प्रकारची जीवनशैली तो इकडे सुद्धा जगण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला चांगले चांगले वस्त्र घालायची सवय असते आणि त्यामुळे भिक्षू जीवनामध्ये सुद्धा तो चांगले चांगले वस्त्र घालत असतो, चांगल्या प्रकारचं भोजन करत असतो आणि धर्मशाळेमध्ये जाऊन तो रोज बसत असतो. तर धर्मशाळेमध्ये बसण्याची एक नियम असतो. धर्मशाळेमध्ये जे येणारे जाणारे जे भिक्षू असतात, जे आगंतुक भिक्खू असतात, ते सुद्धा येऊन बसत असतात. तर त्या धर्मशाळेमध्ये तो नेहमी भोजन झालं की तो धर्मशाळेमध्ये जाऊन बसत असे. मग येणारे जाणारे जे भिक्षू असतात त्यांना असं वाटतं की हा भिक्षू हे वृद्ध दिसतात ना, कारण भिक्षू जीवनामध्ये वयाची काही मर्यादा नसते. म्हणजे तो किती जर्जर आहे, किती म्हातारा आहे, किती त्याचं वय झालं आहे, याला काही विशेष महत्त्व नाही आहे. ज्या दिवशी त्याने परिवर्जा घेतली किंवा त्याने उपसंपदा केली, तर त्याच्यानंतर त्याची सिनियरिटी गणल्या जात असते. जसं एखादा 50 वर्षाचा व्यक्ती आहे आणि 50 वर्षाचा व्यक्ती जर समजा आता लगेच प्रवर्जित झाला, तर तो 50 वर्षाचा वयाचा जरी असेल, त्याच्या अगोदर एक दिवस जरी तरुण एखादा भिक्षू असेल, तर त्याला म्हणजे तो वृद्धांना त्या तरुणाला वंदन करावं लागतं. कारण इथे प्रवज्येचा नियम आहे. प्रवज्या ज्याची अगोदर झाली तो सिनियर असतो. उपसंपदा ज्याची अगोदर झाली तर तो सिनियर असतो. कधी कधी तुम्ही बघितलं असेल की अत्यंत वृद्ध भिक्षू येतात आणि वंदन करतात, म्हणजे तरुण भिक्षूंना वंदन करतात. तर लोकांना कधी कधी प्रश्न पडतो की अरे, हे तर वयाने लय मोठे दिसतात, हा तर एकदम तरुण दिसतो, तरी सुद्धा ते त्यांना वंदन करत असतात. मग ज्यांना धम्माची जाण असते तर ते ओळखतात की अरे, यांच्यापेक्षाही सिनियर असतील. पण ज्यांना धम्माची जाण नसते तर ते म्हणतील की असं कसं, हा वृद्ध व्यक्ती म्हणजे या तरुणांच्या म्हणजे पाया पडत आहे किंवा वंदन करत आहे. तर हा धम्म नियम आहे. आणि हा धम्मशाळेमध्ये बसलेला असतो. तर धम्मशाळेमध्ये बसल्यानंतर जे बाहेरून भिक्षू येतात, तर त्या भिक्षूंना असं वाटतं की कुणीतरी सिनियर भिक्षू असला पाहिजे. मग त्यांना ते वंदन करतात, त्यांना पाणी पिण्यासाठी देतात आणि कधी कधी वृद्ध भिक्खूची सेवा सुद्धा केली जात असे. मग त्यांचे हातपाय सुद्धा दाबून दिले जात असत. ते सेवा, हा सेवाभाव आहे आणि हा सेवाभाव भिक्षू एकमेकांचा करत असतात. तर अशी सेवा त्यांची केली जात असे. तर यांनी सांगायला पाहिजे ना की बा मी आता नवीनच झालो आहे, ऐक ना, पण हा काही सांगत नाही, कारण याला सवय असते सन्मान घेण्याची. मग याला असं वाटतं की आपली तर खूप चांगली सेवा होत आहे इकडे, आणि त्या सेवेमध्ये तो मात्र एकदम खुश असतो. पण कधी कधी म्हणजे मनुष्याच्या स्वभावावरून, मनुष्याचा म्हणजे प्रवज्जित जीवनामध्ये त्याला किती दिवस झाले, म्हणजे चिवर घालण्याची जी पद्धती आहे, चिवर घालण्याच्या पद्धतीवरून सुद्धा ओळखता येते या नवीन भिक्षू आहे, या हा जुना भिक्षू आहे. आणि मग काही भिक्षू हुशार असतात. तर एक तरुण भिक्षू असतो, तर त्याच्या लक्षामध्ये ही गोष्ट येते की अरे, याला काही जास्त दिवस प्रवजित होऊन झाले नसतील. आणि मग तो न राहता त्याला विचारतो की म्हणते आपले वर्षावास किती झाले, म्हणते आपले वर्षावास किती झाले. असं म्हटल्याबरोबर तो म्हणतो वर्षावास म्हणजे काय, त्याला माहितच नाही वर्षावास म्हणजे काय. कारण वर्षावास मध्ये हे जे वर्षावास होतात याने सिनियरिटी आखली जाते.
तर ते म्हणते की म्हणते तुम्ही किती वर्ष, तुमचे किती वर्षावास झाले, तुम्ही किती वर्षाचे आहात? तर ते म्हणते मला काय माहित नाही वर्षावास म्हणजे काय. तर मग तो म्हणतात की तुम्ही प्रवर्जित कधी झाले? तर तो म्हणतो मी तर आताच प्रवर्जित झालो, नवीन आहे. नवीन प्रवर्जित म्हणल्याबरोबर ते भिक्षू त्याला अपशब्द बोलतात आणि एक देतात लावून. म्हणजे कारण सिनियर भिक्षूंकडून त्याची सेवा करून घेतली, एक फटका त्याला देतात मारून. फटका मारल्याबरोबर त्याला येते राग, कारण शाक्य कुळामध्ये जन्मलेला असतो, त्याचा अहंभाव जागरूक होतो आणि एकमेकांप्रती ते अपशब्द बोलत असतात. ते भंतेजी विनयाला अनुसरून त्याला बोलतात की इथे तुला कळायला पाहिजे होतं, इथे सिनियर भिक्षू येतात, इथे वृद्ध भिक्षू येतात, तू खुशाल त्यांच्याकडून सेवा करून घेतो, तू उठायला पाहिजे, त्यांना वंदन करायला पाहिजे, त्यांना आसन द्यायला पाहिजे, त्यांना सेवा कार्य विचारायला पाहिजे. असं तू काहीही न करता तुझ्यापेक्षा सिनियर भिक्षूंकडून तू स्वतःची सेवा करून घेत आहे असं ते बोलतात. पण तू क्षमा माग म्हणतात, तो म्हणतो मी क्षमा मागत नाही. आणि ही गोष्ट कारण अहंभाव असतो मनामध्ये, अहंभाव ज्यांच्या चित्तामध्ये असतो, द्वेष ज्यांच्या चित्तामध्ये असतो, राग ज्यांच्या चित्तामध्ये असतो, तर तो मनुष्य कधी क्षमाशीलता त्याच्यामध्ये नसते. आणि मग तो म्हणतो की असं आहे का, तू मला मारलं, थांब मी तुला दाखवतो, मी कुणाचा शिष्य आहे किंवा मी कोणत्या कुळातला आहे हे मी तुला दाखवतो. आणि तो रडत रडत तो भगवंताकडे जात असतो. त्या नवख्या भिक्षूला असं वाटते की कोण आहे काय माहीत नाही. मग तो म्हणतो कोण आहे, तर तो सांगतो की बुद्धाचा मी अपतेष्ट आहे, नातेवाईक आहे. मग त्याला असं वाटतं की अरे हा भलतंच काहीतरी भगवंताला सांगू नये. तर तो भिक्षू सुद्धा त्याच्या पाठीपाठी जात असतो. जेव्हा ते भगवंताच्या निवासामध्ये जातात आणि तो रडतो, रडताना भगवंत की अरे तीस तू का रडत आहे, तुला काय झालं, रडायला का रडत आहे? तर तो सांगतो की भगवान याने मला फटका मारला, याने मला मारलं. मग का मारलं, तू कुठे बसला होता? तर तो म्हणतो की भगवान मी धर्मशाळेमध्ये बसलो होतो. मग धर्मशाळेमध्ये बसल्यानंतर या भिक्षूंची तू सेवा केली का, त्यांना तू वंदन केलं का, त्यांचा तू आदर तिथे केलं का? तर तो म्हणतो नाही भगवान, मी तसं काही केलेलं नाही. मग या भिक्षूंकडून तू सेवा करून घेतली का? तर तो म्हणतो हो भगवान, मी तर सेवा करून घेतली. मग भगवंत म्हणतात की तीस हा तुझा अपराध आहे, तू अपराध केला आहे, तू गुन्हा केला आहे, तर त्या भिक्षूंची तू क्षमा माग. तो म्हणतो मी बिलकुल मागत नाही भगवान, मी सेवा मागत नाही. तो म्हणतो भगवंत पहिल्यांदा समजून सांगतात, दुसऱ्यांदा समजून सांगतात, तिसऱ्यांदा समजून सांगतात, कारण समजावून सांगण्याची पण पद्धती असते ना. एकदा जर समजा ऐकलं नाही तर दुसऱ्यांदा सांगलं जातं, दुसऱ्यांदा जर ऐकलं नाही तर तिसऱ्यांदा सांगलं जातं. मग 3 वेळा जर सांगितलं समजून घ्या, तर असं गुरीत आपण धरू शकतो की हा मूर्ख आहे, हा काय ऐकण्याच्या लायकीचा नाही. कारण 3च वेळा सांगण्याची पद्धती असते. सज्जन व्यक्तीला एकदा सांगलं तर जसं संस्कार आहे ते, जसं घोड्याला शिकवताना नवखा घोडा जर असेल तर नवख्या घोड्यावरती डायरेक्ट सवारी करतात का लोक? नाही, नवख्या घोड्यावरती डायरेक्ट सवारी केल्या जात नाही. तर नवखा घोडा जर असेल तर त्या नवख्या घोड्याला अगदी अगोदर थाप मारली जाते, हाताने त्याला म्हणजे बघितलं जातं की याचा स्वभाव कसा आहे. मग हात जर त्याने लावू दिला शरीराला तर त्याला प्रेमाने जे हे केलं जातं, प्रेमाने त्याला सांभाळलं जातं. आणि त्याच्यानंतर मग त्याच्या पाठीवरती जे काही आसन असतं बसायचं, तर ते आसन टाकलं जातं. आसन टाकल्यानंतर ते आसन बांधलं जातं, पुन्हा त्याला त्या आसनासह फिरवलं जातं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती सवारी केली जात असते. म्हणजे हळूहळू त्याला तशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जात असते. हा संस्काराचा एक भाग आहे. जसं तुम्ही जर कधी बघितलं असेल, बैल शेतामध्ये काम करतात, बैल शेतामध्ये काम करतात, डायरेक्ट लावलं जातं का कामाला बैलांना? नवीन जो बैल असतो समजा तरुण असतो त्याला डायरेक्ट लावला जात नाही. त्याला सुरुवातीला त्याच्या खांद्यावरती फक्त ते जू दिलं जातं आणि जू देऊन त्याला अगोदर पळवलं जातं. जू देऊन त्याची प्रॅक्टिस केली जाते रोज सकाळ संध्याकाळ थोडा वेळ. नंतर मग थोडं त्याला ओझं दिलं जातं, ओझं देऊन त्याला फिरवलं जातं. मग त्याच्यावर जोरावरती वखरा टाकला जातो, नांगर टाकला जातो. म्हणजे अशा पद्धतीने त्याला ती प्रॅक्टिस त्याची करून घेतली जाते. आणि नंतर मात्र मग त्याला नांगराला म्हणा
किंवा वखराला म्हणा, जे काय असेल शेतीतलं काम असेल तर त्याला ते लावलं जातं. तर भगवंत याला असं म्हणतात की तुला तो जो स्वभाव आहे, तर एकदा समजून सांगतात, दोनदा समजून सांगतात, तिसऱ्यांदा समजून सांगतात. कारण हा कोणत्या संस्कारामध्ये वाढलेला असतो? हा म्हणजे मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या या संस्कारामध्ये तो वाढलेला असतो. आणि या संस्कारामध्ये तो वाढलेला असल्यामुळे त्याला कुणाची ऐकायची सवय नसते, ऐकून घेण्याची सवय नसते, क्षमा मागण्याची सवय नसते. कारण त्याचे संस्कार तशा प्रकारचे असतात. कारण मनुष्य संस्काराला अनुसरून जीवन जगत असतो. जर ऐकण्याची सवय असेल तर मनुष्य त्याला सांगतो. भगवंत पहिल्यांदा सांगतात, दुसऱ्यांदा सांगतात, तिसऱ्यांदा सांगतात. तर भिक्षू विचार करतात की भगवान, म्हणजे आम्ही चांगलं ऐकलं नाही तर ती गोष्ट वेगळी, परंतु भगवंत प्रत्यक्ष सांगत आहेत तर याने ऐकलं पाहिजे. भगवान भगवान हा तर फारच उद्धट आहे, हा फारच उद्धट आहे, हा फारच रागीट आहे, द्वेषी आहे. भगवान याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या सन्मानाची भावना नाही आहे. तर भगवंत म्हणतात की भिक्षूंनो, याचा स्वभाव आताच असा आहे असं नाही आहे. म्हणजे याचा मूळ जो स्वभाव आहे, याचा मूळ स्वभावच असा आहे. म्हणजे वर्तमान काळामध्ये तर याचा स्वभाव असा आहेच आहे, परंतु भूतकाळामध्ये सुद्धा याचा स्वभाव असाच होता. तर भिक्षूंना उत्सुकता पडते. ते म्हणतात की भगवान, वर्तमान काळामध्ये तर आम्ही याच्या स्वभावाला जाणलं, पण भूतकाळामध्ये याचा स्वभाव कसा होता भगवान, त्याच्याबद्दल तुम्ही सांगा. तर भगवंत बघा त्याच्या पूर्वजन्माची कथा सांगत असतात. भगवंत असे म्हणतात की हा वाराणसीमध्ये राहत होता आणि वाराणसीमध्ये राहत असताना हा तपस्वी होता पूर्वीच्या काळामध्ये. आणि आजही जे तपस्वी आणि मुनी होते तर ते हिमालयाच्या पायथ्याशी ध्यान साधना करण्यासाठी जात असत. आजही बघा असंख्य लोक हिमालयाकडे ध्यान साधना, ध्यान म्हणून चिंतन करण्यासाठी जात असतात. कारण तिकडं शांत वातावरण आहे. तर हा जो देविल नावाचा, त्याचं नाव देविल असते, देविल तपस्वी म्हणजे 8 महिन्यापर्यंत तो तिकडे हिमालयामध्ये राहत असे आणि 4 महिने नगरामध्ये तो भिक्षाटन करण्यासाठी येत असे. तर जेव्हा तो हिमालयातून म्हणजे नगरामध्ये प्रवेश केला त्याने, तर नगरामध्ये प्रवेश केल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये धर्मशाळा असायच्या. म्हणजे जे आगंतुक लोक येत असत, साधू संन्यासी असतील किंवा सर्वसामान्य लोक असतील, तर त्यासाठी म्हणजे आगंतुक लोकांसाठी धर्मशाळा पूर्वीच्या काळामध्ये असत. तर त्या धर्मशाळेमध्ये तो येतो आणि त्या कुंभकाराला म्हणजे तो धर्मशाळेची जो देखभाल करत असतो, तर त्याला तो विचारतो की एक रात्रभर इथे मी राहू शकतो का? तर तो म्हणतो की ठीक आहे, तुम्ही राहू शकता. कारण रात्रीचं काय, मला धर्मशाळेचं विशेष काही काम नसते, कारण दिवसभरामध्ये लोक येत असतात, राहत असतात, भोजन करत असतात. तर संध्याकाळी मात्र मला काही विशेष असं काम याचं नसते, तुम्ही राहू शकता. तर तो म्हणतो ठीक आहे. पुन्हा काही वेळानंतर एक नारद नावाचा तपस्वी येत असतो आणि तो सुद्धा त्याला विचारतो की रात्रभर मला इथे राहायचं आहे, तर मी इथे राहू शकतो का? तर हा जो कुंभकार असतो तो विचार करतो, आपण कशाला या दोन संन्याशाच्या भानगडीमध्ये पडायचं. तर तो म्हणतो की बघा, आताच काही वेळापूर्वी एक संन्यासी आलेला आहे, तुम्ही त्यांना विचारा, जर त्याची परवानगी जर असेल तर तुम्ही राहू शकता. कारण सांगता येत नाही एकमेकांचा स्वभाव पटेल किंवा नाही पटेल. दोन व्यक्ती आले तर तिथे मित्रत्व सुद्धा होऊ शकते आणि तिथे शत्रुत्व सुद्धा होऊ शकते. तर तो म्हणतो त्यांची इच्छा असेल तर तुम्ही राहू शकता. मग त्यांना विचारतो की आचार्य, मी रात्रभर इथे राहू शकतो का? तुमची परवानगी जर असेल तर मी रात्रभर राहतो. तर तो म्हणतो की धर्मशाळा खूप मोठी आहे, एका बाजूला तू राहा, एका बाजूला मी राहतो. मग दोघंही आसन त्या ठिकाणी टाकत असतात, चर्चा करतात, धम्मचर्चा होते आणि झोपतात. झोपल्यानंतर हा जो नारद तपस्वी असतो हा जरा हुशार असतो. तर हा विचार करतो की हे नेमकं कुठे झोपलेले आहे. तर तो झोपण्याच्या पूर्वी पाहून घेत असतो, कारण रात्री जर आपल्याला बाहेर जायचं झालं तर होऊ शकते कदाचित यांना आपला पाय लागेल वगैरे असे विचार करतो. तर तो पाहून घेतो आणि झोपी जातात. आता हा मध्यरात्री उठतो, लाईट दिवे बंद असतात, अंधार असतो. तर हा जो देवील तपस्वी आहे, तर याची झोपण्याची जी पद्धती असते, जी जागा ज्या जागेवर तो झोपला असतो त्या जागेला तो देतो सोडून आणि बरोबर दरवाजापाशी येऊन झोपत असतो. आता याला काय अंधारामध्ये दिसत नाही. हा बाहेर निघत असताना
त्याच्या जटेवरती याचा पाय पडतो आणि म्हणतो, अरे कोण आहे माझ्या जटेवरती पाय देत आहे? तर तो म्हणतो, आचार्य मी आहे नारद. मूर्खा, तू माझ्या जटेवर पाय देत आहे? नाही, मला अंधारामध्ये काही दिसलं नाही, क्षमा असावी, असं म्हणतो आणि तो बाहेर जात असतो. बाहेर गेल्यानंतर त्याचं कार्य आटोपतो आणि तिकडे तो विचार करतो की आपण गुरुच्या जटेवरती पाय दिले, बरोबर नाही आहे, तर यावेळेस आपण आता म्हणजे त्यांच्या पायाकून गेलं पाहिजे. तर हा इकडे असा विचार करते, देवी याने माझ्या जटावर पाय दिला, तर मी आता इकडे तोंड करून झोपतो. त्याला मनामध्ये असा भाव येते की आपण आता इकडे तोंड करून झोपलं पाहिजे. तर हा इकडे तोंड करून झोपतो, म्हणजे हा असा विचार करतो, याने माझ्या जटावर पाय दिला, आता आपण इकडे तोंड करून झोपावं. तो तिकडे तसा विचार करतो की याच्या आपण जटावर पाय दिला, आता आपण इकून जावं. आणि दोघांचे विचार ही एकच होतात. तिकून येतो आणि बरोबर त्याच्या मानेवरती पाय पडतो. जो नारद तपस्वी असतो तर मानेवरती पाय त्याचा पडतो. पुन्हा म्हणतो, कोण आहे? ते म्हणते, गुरुजी मी आहे. नारद मूर्खा म्हणते, पहिले तू माझ्या जटेवर पाय दिला, आता तू माझ्या मानेवर पाय दिला. तू एकदम मूर्ख आहे, म्हणजे तुला बिलकुल कुठल्याही प्रकारचा विनय नाही आहे, तुझ्यामध्ये कुठलाही संयम नाही आहे. तर ते म्हणते, गुरु माझं काही चुकलं नाही, मी जाताना तुमच्या जटेवर पाय दिला, माझी चूक झाली. मला असं वाटलं की तुमच्या जटेला पाय लागू नये, किमान आपण पायाकडून जावं, म्हणजे पायाला पाय लागला तर काही एवढं विशेष नाही, पण म्हणून असा मी विचार केला. मला काय माहिती तुम्ही इकून झोपले म्हणून, आणि त्यामुळे मी प्रमादवश तुमच्या मानेवरती पाय दिला. तर मग त्याला राग येतो, तो एकदम क्रोधी होतो. तो मूर्ख आहे म्हणतो, त्याला अपशब्द बोलतो आणि म्हणतो की मी तुला क्षमा करणार नाही. तो म्हणतो, मला क्षमा करा, चुकी झाली माझ्याकडून, यामध्ये बिलकुल मी क्षमा करणार नाही आणि मी तुला श्राप देतो, असं म्हणतो. पूर्वीच्या काळामध्ये ती पद्धती असायची की तुला काही म्हटलं की श्राप देतो म्हणतात, असं आहे की नाही. आता ते श्राप लागते नाही लागत तो भाग वेगळा, पण अकुशल भाव जर एखाद्याच्या प्रती जर निर्माण केला, समजा अंतःकरणात जर एखादी गोष्ट असेल तर त्याचा परिणाम होतो, असं म्हणतात. आणि मग तो म्हणतो की दिवस निघण्याच्या पूर्वी सूर्याची प्रकाश किरण जसे जसे पडतील तसे तसे तुझ्या डोक्याचे 7 तुकडे होऊन जातील, असं तो श्राप देतो त्याला. तर हा विचार करते की अरे मी तर चुकी केली, म्हणजे चुकून झालं माझ्याकडून, जाणून बुजून मी केलं का? तर नाही, मी तर चुकून केलं, पण गुरुनी तर मात्र आता मला श्राप दिला. गुरु तर माझ्याबद्दल अपशब्द बोलले, अपशब्द विचार केला, आणि एकदा बोललेला शब्द काय पुन्हा वापस येत नाही. तर ते म्हणतात की मग ठीक आहे, आता गुरु बोलले तर बोलले, आता ज्याचा खरोखर अपराध असेल त्याच्या डोक्याचे 7 तुकडे होऊ दे, असं तो नारद बोलतो. कारण तो हुशार असतो, बुद्धिमान असतो, अनेक वर्षापासून त्याने दानपारामिता पूर्ण केल्या असतात. तो सिलवान असतो, गुणवान असतो, आणि त्यामुळे शुद्ध आचरणी असतो. आणि तो विचार करतो, त्याच्याकडे परचित्त ज्ञान सुद्धा असते की होणारं काय आहे हे तो जाणत असतो. आणि जेव्हा तो चिंतन करतो तर चिंतनामध्ये त्याला आठवते की अरे माझ्या डोक्याचे तर 7 तुकडे काही होणार नाही, पण गुरु हा चुकीचा विचार केला त्याने, मी सहज माझ्याकडून झालं ते, परंतु गुरुच्या डोक्याचे मात्र 7 तुकडे होऊ शकतात. आणि त्याला असं वाटतं की अरे हे काही बरोबर नाही, कारण गुरु तर मृत्यूला प्राप्त होईल. तर त्याच्या मनामध्ये करुणा उत्पन्न होते, दया उत्पन्न होते. तर तो म्हणतो स्वतःच्या बलाने सूर्योदय होऊच देत नाही, म्हणजे सूर्य जो उगवत असतो तो सूर्योदय होऊच देत नाही. मग सूर्योदय होत नाही आहे, वेळ तर होते, मग लोक विचार करतात की अरे आज सूर्योदय का होत नाही, का दिवस निघत नाही आज. तर अशा प्रकारे लोक विचार करतात आणि सर्वच्या सर्व लोक राजाकडे जातात. त्यामुळे की राजन, तुमच्या राज्यामध्ये काय चाललं, सूर्योदय होतच नाही आहे, सूर्य उगवतच नाही आहे, काय होत आहे, तर काय नेमकं झालं. तर राजा विचार करतो की काय झालं असेल मलाही माहित नाही, पण काही लोक हुशार असतात, त्यामुळे कोणी आपल्या नगरामध्ये काय तपस्वी वगैरे कोणी आले का हृदय संपन्न. तर मग तो सेवक सांगतो की हो महाराज, रात्री 2 तपस्वी आपल्याकडे आलेले आहे. तर मग राजा आणि लोक सुद्धा सर्वच्या सर्व त्या धर्मशाळेकडे येत असतात. आणि धर्मशाळेकडे आल्यानंतर मग राजा विचारतो नारद मुनीला की काय झालं. मग नारद मुनी सर्व काही हकीकत त्याला सांगत असतात. तर राजा म्हणतो की ठीक आहे, तुमचा तर यामध्ये काही अपराध नाही आहे. तर देवीला म्हणतात की राजन, म्हणजे तो राजा म्हणतो की तुम्ही यांची क्षमा मागा, कारण ते म्हणतात की मग याच्यावर उपाय काय आहे.
तर ते म्हणतात की याने जर मनातून जर क्षमा माझी मागितली तर हे सर्व काही थांबू शकते, म्हणजे दिवस सुद्धा निघू शकतो, सर्व काही होऊ शकते. तर मग ते राजा म्हणतो की या देवीला क्षमा मागा म्हणतो. हा म्हणतो मी मागत नाही, कारण माझी थोडी चुकी आहे. यानेच माझ्या जटेवर पाय दिला, यानेच माझ्या मानेवर पाय दिला आणि मीच याची क्षमा मागू? बिलकुल असं होत नाही म्हणतो. राजा पहिल्यांदा समजून सांगतो, दुसऱ्यांदा समजून सांगतो, तिसऱ्यांदा समजून सांगतो. ते म्हणतात की अरे तुझ्या डोक्याचे 7 तुकडे होतील. ते म्हणते हो झाले तर जाऊ द्या, मी काही क्षमा मागत नाही. मग त्या नारद मुनीला म्हणतो राजा की काय करायला पाहिजे. मग राजा म्हणतो की जोपर्यंत हा क्षमा मागत नाही तोपर्यंत म्हणजे हा सूर्योदय काही होऊ शकत नाही. तर राजा सेवकाला मग सांगतो पकडा म्हणते या मुनीला, आणि म्हणजे मानेला बळजबरीने 3-4 लोकांना पकडून त्या नारद मुनीच्या पायावरती डोकं ठेवण्याचा ते प्रयत्न करतात, तरी सुद्धा तो काही क्षमा मागत नाही. आणि म्हणतात की ठीक आहे. मग नारद मुनीच्या मनामध्ये करुणा उत्पन्न होते. महाराज म्हणते ठीक आहे, यावरती एक उपाय आहे. सूर्यास्त होण्याच्या पूर्वीमध्ये एका तलावाकडे आपण जाऊ. एक मातीचं अशा प्रकारचं डोक्यावरती ठेवण्यासाठी एक तो स्पेशल डोक्यासारखा माठ तो बनवतात. आणि तो नारद मुनी असं म्हणतो की याच्या डोक्यामध्ये तो माठ द्या. मी जेव्हा असं म्हणेल की सूर्योदय होऊ द्या, तर तेव्हा तुम्ही त्या नदीच्या पात्रामध्ये खाली म्हणजे उडी मारावी. सूर्यास्त होईल, डोक्याचे तुमच्या 7 तुकडे होतील, परंतु डोक्यावर जे काही म्हणजे माठ ठेवलेला आहे किंवा डोकं बनवलेलं आहे तर त्याचे 7 तुकडे होतील, जेणेकरून तुमचं सुद्धा जीव वाचेल आणि मी जे काही बोललो तर ते सुद्धा सत्य होईल. तर राजा म्हणतात की ठीक आहे. हा तरी सुद्धा म्हणते मी काही क्षमा मागणार नाही. मग याला बळजबरीने त्या नदीमध्ये नेलं जातं आणि नदीमध्ये नेल्यानंतर पुन्हा त्याला खाली त्या प्रवाहामध्ये ते ढकलतात आणि पुन्हा मग हा आपल्या बलाने सूर्योदय म्हणजे करत असतो. सूर्याचे प्रकाश किरण जसे पडतात त्याच्या अंगावरती, तर त्याच्या डोक्यावरती जे काही माठाचं बनलेलं असतं त्याचे 7 तुकडे होत असतात. तर भगवंत म्हणतात की भिक्षूंनो, हा आताच असा नाही, याचा स्वभाव हा पूर्वजन्मामध्ये सुद्धा असाच होता. कारण त्याच्या मनामध्ये आणि त्याला अनुसरून भगवंतांनी गाथा म्हटली. मग अकोची मग अवधी मग अंजनी मग आहासिमे एचतंग उपनह्यंती वेरंग तेसन्न संमती. जो असा विचार करतो की ज्यांनी मला मारलं, ज्यांनी मला लुटलं, ज्यांनी मला शिव्या दिल्या, ज्यांनी माझा अपमान केला, जो मला अपशब्द बोलला, त्या मनुष्याचं वैर कधीही शांत होत नाही. परंतु जो मनुष्य असा विचार करतो तर त्याचं पूर्णपणे वैर शांत होत असते. मनुष्याचा तो स्वभाव असतो ऐक ना, पुन्हा 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 मनुष्य कधी कधी चिंतन करत असतो आपल्या विचाराला अनुसरून, कारण पूर्वकर्म सुद्धा आपले तसे असतात. स्वभाव जो मनुष्याचा बनलेला असतो तो स्वभाव वर्तमान काळामधल्या कर्मामुळे आणि पूर्वकर्मामुळे आपला स्वभाव बघा बनलेला असतो, आणि त्यामुळे मनुष्य कधीही आपल्या स्वभावाला बदलत नाही. कधी कधी काही लोक बघा बदलत नाही. मनुष्य कधी कधी लोक व्यवहारामध्ये असं म्हणतो मनुष्य मातीमध्ये गेला पण त्याचा स्वभाव काही बदलला नाही. लोक बोलतात बोलता बोलता किंवा असे लोक राहतात सुद्धा म्हणजे बिलकुल स्वभावाला आपल्या बदलत नाही. अगदी जशाच्या तसा स्वभाव राहतात आणि त्या स्वभावाने ते मृत्यूला प्राप्त होत असतात. भगवंत असे म्हणतात की मन आपलं परिवर्तनशील असलं पाहिजे. चांगले विचार आपण स्वीकार केला पाहिजे, चांगल्या विचाराला आपण धारण केलं पाहिजे. म्हणजे स्वतःच्या कल्याणाच्या ज्या गोष्टी असतात किंवा स्वतःच्या हिताच्या स्वतःच्या सुखाच्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टीचा आपण स्वीकार केला पाहिजे. त्या गोष्टीला आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की ही गोष्ट माझ्या हिताची आहे, माझ्या सुखाची आहे, माझ्या कल्याणाची आहे. आपण जर पुन्हा 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 त्याचं चिंतन करत असेल, मनन करत असेल, त्याला जाणत असेल, समजून घेत असेल आणि पुन्हा पुन्हा तीच गोष्ट जर आपण करत असेल तर मनुष्याचं दुःख बघा कधीही नष्ट होत नाही. नाही कधी कधी मनुष्य बघा विचार करत असतो, त्याच विचारामध्ये राहतो आणि त्याच विचारामध्ये राहिल्यामुळे मनुष्याला काही चांगल्या गोष्टी सुचत नाहीत. परिणामतः त्या मनुष्याकडून चांगल्या प्रकारचे कर्म कधीही होत नाही. आणि त्यामुळे सातत्याने आपण जाणलं पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे की सर्व काही परिवर्तनशील आहे, सर्व काही बदलणार आहे. चांगले संस्कार सुद्धा बदलतात, वाईट संस्कार सुद्धा बदलतात.
चांगला मनुष्य सुद्धा वाईट बनतो आणि वाईट मनुष्य सुद्धा चांगला बनत असतो. तर स्वतःच्या मनाला परिवर्तित करण्याचा बघा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि जो मनुष्य स्वतःच्या मनाला परिवर्तित करण्याचा प्रयत्न करतो तर तो मनुष्य बघा सुखपूर्वक जीवन जगत असतो. तर अशा पद्धतीने तिसचा स्वभाव होता. आणि अनेक लोकांचे स्वभाव असतात मनुष्य जीवन जगत असताना. तर भगवंत असे म्हणतात की आपल्या स्वभावाला अनुसरून मग आपल्यातला राग असेल, द्वेष असेल, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या आदी या सर्व प्रकारच्या विकाराला बघा आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की सदा सर्व काळ आपल्या मनामध्ये आपण जो काही अहंभाव आहे याला पूर्णपणे नष्ट केला पाहिजे. मनामध्ये मैत्री भाव आपण निर्माण केला पाहिजे. करुणा भाव आपल्या चित्तामध्ये आपण निर्माण केला पाहिजे. म्हणजे जेवढे काही चांगल्या प्रकारचे सद्गुण आपल्याला निर्माण करता येत असतील तेवढे चांगल्या प्रकारचे सद्गुण आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर अशा पद्धतीने ही 30 अस्तवीरांची कथा आहे. उद्याची गाथा आहे नही वेरे न वेराने समंतिदं कुदाचनं अवैरेनच संमंती यस धम्म सनंत. वैराने वैर कधीही शांत होत नाही. वैराला जर नष्ट करायचं, शांत करायचं तर अवैराने म्हणजे मैत्रीने आपण त्यांना जिंकलं पाहिजे. तर उद्याच्या देशनेमध्ये आपण ती गाथा आणि त्या संदर्भामध्ये कथा बघूया. आज मंगलमय प्रसंगी आजची देशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.